श्री स्वामी समर्थ. बघा, लवकरच म्हणजे 2 तारखेपासून सुरू होत आहे मार्तंड भैरवांची षडरात्र उत्सव, म्हणजे आपल्या खंडेरावाची षडरात्र उत्सव. 2 तारखेपासून आपल्याला चंपाषष्ठी निमित्त ही षडरात्र उत्सव साजरा करायचा आहे. या निमित्त आपल्याला मल्हारी सप्तशतीचे पाठ आपल्या घरामध्ये पारायण करायचं आहे. प्रत्येकाची इच्छा असेलच. बघा, ज्या प्रकारे आपल्या आईची आपण सेवा करतो त्याच प्रकारे आपल्याला वडिलांची देखील सेवा करायची आहे. तुम्हाला देखील माहित आहे, भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेऊन मणी व मल्ला या दैत्याचा वध केला होता या दिवशी. कारण ते लोकांना खूप त्रास द्यायचे. त्यामुळे भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेऊन त्यांचा वध केला होता. तर या निमित्त या षडरात्र उत्सवात या 6 दिवसात आपल्या घरामध्ये आपल्याला मल्हारी सप्तशतीचे पारायण बसवायचे आहे. तर या निमित्त आपण किती पाठ करावे, कसे करावे, त्याचे नियम काय, अटी काय, हे सगळं इन डिटेल मध्ये आपल्या व्हिडिओवरती सांगितलेलं आहे. सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे, ते आवर्जून चेक करायचे आहे. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करा. गुरु माऊलींनी दिलेला आपल्याला अतिशय सुंदर असा आशीर्वाद आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा करायला